ठाणे में मीडिया से बातचीत के दौरान मंत्री प्रताप सरनाईक ने स्पष्ट कहा कि चुनाव पैसे बांटकर या पैसों के लालच से जीतना बिल्कुल गलत है। उन्होंने बताया कि जनता का विश्वास विकास कार्य और काम के माध्यम से ही जीता जा सकता है। सरनाईक ने सतीश प्रधान के ठाणे विकास में योगदान की तारीफ करते हुए कहा कि उनके पदचिन्हों पर चलकर यह कार्य जारी है। उन्होंने राजनीतिक आरोप प्रत्यारोप से बचने और केवल विकास पर ध्यान देने की बात भी कही। स्वर्गीय सतीश प्रधानांना आज जाऊन 1 वर्ष झाले आणि त्या कालावधीमध्ये अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्न केलेला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामही ठाणे शहरामध्ये राबवत आहोत। खरं तर विकास म्हणजे सतीश प्रधान असं चित्र ह्या ठाण्याचं होतं। दादोजी कोंडदेव स्टेडियमपासून ते गडकरी रंगायतन ते जो पहिला हायमास राज्यामध्ये बसला तो सतीश प्रधानांच्या काळामध्ये गेलेला आहे आणि आम्ही शाळकरी विद्यार्थी असताना सुद्धा त्यांची ही विकास कामं ह्या ठिकाणी येऊन बघत होतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून एकनाथ शिंदे साहेब आणि मी आज ठाण्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रयत्न करतोय आणि आज खऱ्या अर्थानं ठाणे जे मोठं होत चाललं आहे आणि मोठं होत असताना सुद्धा विकासाच्या माध्यमातून जी काही डेव्हलपमेंट होते ते एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या ठाण्यासाठी आम्ही करतोय। त्यामुळे सतीश प्रधानांचे उपकार जे आहे ठाणेकर कधी विसरू शकणार नाही। आज त्यांचं तैलचित्र ह्या गडकरी रंगायतांमध्ये लावलेलं आहे। त्यामुळे मी ठाणे महापालिकेचे पण आभार मानतो की ज्या माणसानं हे गडकरी रंगायतन उभारलं त्याचं तैलचित्र ह्या ठिकाणी लावणं म्हणजे त्यांनी केलेल्या विकास कामांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देणं आहे। त्यामुळे ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्ही त्यांना आदरांजली वाहतो आणि असेच उपक्रम जे त्यांनी विकासाची कामे ह्या शहरामध्ये केली होती तेच पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय। सर, फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू अशा प्रकारे धमकी जी आहे ती भाजपचे आमदार आशिष देशमुखांनी दिलेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना। कसं वाटतं? नाही, मला त्या बाबतीत काही कल्पना नाही, परंतु शेवटी देवेंद्रजी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत। त्यामुळे ते अशा प्रकारची धमकी द्या असं कुठल्याही कार्यकर्त्यांना किंवा आमदार खासदारांना सांगणार नाही याची मला खात्री आहे। कुणीतरी भावनेच्या भरामध्ये जर आमदार खासदार बोलत असेल तर त्याला धरून गृहमंत्र्यांना गृहीत धरणं किंवा गृहमंत्र्यांवर आरोप करणं हे चुकीचं आहे। सिंधुदुर्गामध्ये पाहायला गेलं तर निलेश राणे नितेश राणे आमने सामने दिसून येते। शिवसेना आणि भाजपमधला वार एक गोष्ट मी सांगतो की पैसे वाटणं आणि पैशाचं वाटप करून निवडणूक जिंकणं हे चुकीचं आहे आणि निलेश राणेंना जर असं कळलं असेल की कुठल्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये 25 लाख रुपये कुणीतरी घेऊन सर्वसामान्य मतदारांना आमिष दाखवून त्यांना पैसे वाटप करायचं काम करत असेल तर निलेश राणेंनी केलं ते काही चुकीचं केलेलं नाही। जर त्यांना कळलं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना घेऊन गेले, ते स्वतः काही कार्यकर्त्यांना घेऊन गेले नाही, त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या लोकांना घेऊन गेले। त्यामुळे जी चोरी आहे ते चोरी उघडपणे केली तर त्यांचं उलट कौतुक करायला हवं आणि मी त्यांचं या शिवसेनेचा मंत्री म्हणून खरोखर मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। कारण पैशाच्या आमिषानं निवडणूक जिंकता येत नाही, विकास कामं करून लोकांची मतं जिंकता येतात आणि त्या माध्यमातून लोकांच्या मताद्वारे तुम्हाला निवडून यायचं असतं। विजय वडेट्टीवार म्हणतात की एकमेकांच्या लंका जाळून तुम्ही आनंदी राहा, कारण शिंदे फडणवीस वाद ज्याप्रमाणे मला असं वाटतं की विजय वडेट्टीवार जाऊन सगळीकडे जर अशा वल्गना करत असतील तर राज्यामध्ये नगर परिषदेमध्ये अनेक काही उमेदवार त्यांच्या पक्षाचे आहेत तर त्यांनी तिकडे जाऊन ह्या वल्गना कराव्या किंवा आपल्या भावना व्यक्त कराव्या किंवा प्रचार करावा। हे काँग्रेसची लोक कुठे प्रचार करतानाच दिसत नाही, त्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणून लढणाऱ्या उमेदवारांना।